वेगळी आणि गरज वेगळी यातील फरक पाहूया. गरज ही व्यभिचारी गोष्ट आहे. गरजेला काहीही चालतं, गरजेला माणूस काहीही खातो. उदाहरणार्थ एक म्हण आहे, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. तर गरजेला शिळ सुद्धा चालतं, कारण ती शरीराला लागणारी गरज आहे. तर गरजेला माणूस काहीही खातो. तर या उलट आवड ही अव्यभिचारी गोष्ट आहे. आवड ज्या वस्तू जी आहे ती वस्तू अपेक्षित असते, दुसरी चालत नाही. जर एखाद्याला गुलाबजामुन खूप आवडत असले तर त्याला आपण जिलेबी खाण्यास सांगितलं तर तो नाकारतो. तर त्याची पोट भरून जेवण झालेलं असेल तरी पण त्याच्या समोर जर गुलाबजामुनाची वाटी नेऊन ठेवली तर तो त्यातील एखादा का होईना गुलाबजामुन खाणार, कारण ती त्याची आवड आहे. म्हणून श्री संत तुकाराम महाराज आपली आवड अभंगातून सांगत आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आवड सांगितलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? तर पहिली पंढरी, दुसरी भीमा, तिसरी पांडुरंग, चौथी चंद्रभागा, पाचवी लिंग व सहावी पुंडली. अशा 6 गोष्टी आवडीच्या सांगितलेल्या आहेत. तर पंढरी काय आहे हो? एक पृथ्वी तलावरील जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीप एक गाव आहे. पंढरीचं वर्णन करायचं म्हटलं तर पंढरीची प्राचीन नावे, पहिलं पंढरपल्ली, दुसरं पागिनपूर, त्याच्यावरूनच श्री क्षेत्र पंढरपूर असे नाव प्रचलित झाले. तर या पंढरपूरमध्ये असं काय आहे हो? गावासारखं गाव, नदीसारखी नदी, देवासारखा देव आहे. पण महाराजांना पंढरपूरच का आवडले? तर बाह्य दृष्ट्याने नाही आवडलं, तर आध्यात्मिक दृष्ट्याने पंढरपूर आवडलेलं आहे. तर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं ही श्री क्षेत्र पंढरपूर मला अत्यंत प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. तर यानंतर दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे भीमा. ही भीमा नदी अत्यंत प्रिय आहे असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. तर ही भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक क्षेत्र आहे. तर या भीमाशंकराच्या पर्वतातून भीमा नदीचा उगम झाला व उगम होताच ती भीमासारखी भीमगर्जना करीत प्रवाहित झाली व वाहू लागली, म्हणून तिचे नाव भीमा नदी असे पडले व हेच नाव भगवान शंकरांना प्राप्त झाले. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणाची गंगा असे श्री संत जनाबाई महाराज म्हणतात. तर श्री संत एकनाथ महाराजांनी भीमा नदीलाच भिवरा असे म्हटलेलं आहे. माझे What?
यानंतर दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे पांडुरंग. श्रीमद भागवतातील कथा आहे. श्रीकृष्ण परमात्मा गायी चरण्यासाठी रानात गेलेले असतात व सायंकाळच्या वेळी परत येत असताना गायींच्या खुरांनी जी धूळ उडत असते त्याला आपण गोरज असे म्हणतो. गायींच्या नक्यांना इथं खुर असे म्हटलेलं आहे. तर सायंकाळच्या वेळी या गोरज मुहूर्तावर लग्न शुभ विवाह संपन्न होत असे. तर श्रीकृष्ण परमात्माचा रंग श्याम आहे म्हणजे सावळा आहे व धुळीचा रंग पांढरा आहे. या सावळ्या रंगावर पांढरी धूळ चढून काळा व पांढरा असा एक नवीन रंग तयार झाला. त्यास पांडुरवर्ण असे म्हणतात. तर पांडुरवर्णावरूनच पांडुरंग हे नाव प्रचलित झाले व हे नाव श्रीमद आद्य शंकराचार्यांनी श्री पांडुरंगाष्टकामध्ये याचे सुंदर असे वर्णन केलेलं आहे. महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडलिकाय धतुर्मुनिन्द्र समागत्य निष्ठान्तमानन्दगन्धो परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम्. तर श्री संत तुकाराम महाराजांची आवड ही पांडुरंग आहे. तर यानंतर दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे चंद्रभागा. इथे भीमा नदीला चंद्रभागा असे म्हटलेलं आहे. ही भीमा नदी पंढरपूरच्या आधी ही भीमाच आहे व गोपाळपूर नंतर ही भीमाच आहे. फक्त पंढरी क्षेत्रामध्ये हिला चंद्रभागा असे म्हटलेलं आहे कारण चंद्र हा अत्यंत सुंदर आहे. पण त्याला गुरुपत्नीचा अभिलाष झाला व त्याचा दोष या छत्री हरला म्हणून चंद्रभागा असे नाव पडले. व दुसरे कारण म्हणजे ही भीमा नदी पंढरपूर क्षेत्रात चंद्रकोर प्रमाणे वाहते. तिचा आकार चंद्रकोर प्रमाणे आहे म्हणून तिला चंद्रभागा असे म्हटलेलं आहे. विठ्ठल तर या चंद्रभागा नदीचे महात्म्य खूप असं आहे. तर ही चंद्रभागा नदी श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रभागा नदीचे दर्शन जरी झाले तर सर्व तीर्थे इथे घडतात. अवघीची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. तर यानंतर लिंग असा शब्द आलेला आहे व त्यानंतर पुंडलिक असा शब्द आलेला आहे. इथं पुंडलिकालाच लिंग असे म्हटलेलं आहे कारण आजही पुंडलिकाच्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे. तर आता आपण पुंडलिकाचा विचार करूया. विठ्ठल पुराणामध्ये याचे वर्णन आलेलं आहे. मुचकुंद नावाचा राजा असतो व श्रीकृष्ण परमात्मा व कालयवनाचे युद्ध सुरू असते. तर त्यावेळेस या मुचकुंद राजाने श्रीकृष्णास मदत केलेली असते. तर हे युद्ध बराच काळ सुरू असते. त्यावेळेस मुचकुंद राजा म्हणतो देवा मला यातून आता निवृत्त कर, मला विश्रांतीची फार गरज आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो तू मला मदत केलेली आहेस, तू मला सहकार्य केलेलं आहेस, तुला काय वर मागायचं असेल तर माग. त्यावेळेस मुचकुंद राजा म्हणतो देवा मला आता झोपेची नितांत गरज आहे. त्यामुळे मला जो झोपेतून जागा करेल त्याचे तात्काळ भस्म कर. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो अरे तुझ्यासाठी काय वर मागायचं असेल तर माग. त्यावेळेस मुचकुंद राजा म्हणतो देवा मी ज्यावेळेस झोपेतून जागा होईल त्यावेळेस तुझे दर्शन व्हावे असा वर दे. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्माने त्या मुचकुंद राजास दोन्ही वर देतो तथास्तु म्हणतो. त्यानंतर तो मुचकुंद राजा त्या युद्धातून निघून जातो, एका अरण्यामध्ये गुहेमध्ये जाऊन झोपतो. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा व कालयवनाचे युद्ध सुरूच असते. पण श्रीकृष्ण परमात्मा अतिशय चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तर त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा युद्धातून पळून येतो, त्याचा पाठलाग करीत कालयवन येतो. पण श्रीकृष्ण परमात्मा
ज्या गुहेमध्ये मुचकुंद राजा झोपलेला असतो त्या गुहेमध्ये येतो व आपल्या कमरेला बांधलेला शेला त्या राजाच्या अंगावर टाकतो व बाजूला जाऊन लपून बसतो. त्यानंतर कालयवन त्या गुहेमध्ये येतो. त्याला वाटतं की श्रीकृष्ण परमात्माच इथे झोपलेले आहेत, म्हणून अतिशय उद्धटपणाने त्याला लाथ मारतो व त्या राजाची झोप मोडतो व राजा झोपेतून उठतो. त्यावेळेस त्या कालयवनाचे तात्काळ भस्म होते व बाजूला लपून बसलेला श्रीकृष्ण परमात्मा राजाच्या समोर येऊन त्याला दर्शन देतो. तर यात विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की तो कालयवन अजिंक्य होता, पण एका वरामुळे तो भस्म झाला. विठ्ठल. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा मुचकुंद राजावर परत एकदा प्रसन्न होता, पण त्यावेळेस राजा म्हणतो, देवा मला आता काहीही नकोय, माझ्या जीवाची सांगता व्हावी व पुढील जन्मी तुझी सेवा घडावी एवढेच मागणी आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा तथास्तु म्हणतात. तर हाच मुचकुंद राजा पुढील जन्मी भक्त पुंडलिक म्हणून जन्माला आला व त्याला दर्शन देण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा दिंडी रंगणात आले. तर भक्त पुंडलिकामुळे आपल्याला पांडुरंगाचा लाभ झाला, म्हणून श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की मला भक्त पुंडलिक हे फार आवडतात. विठ्ठल. तर यानंतर श्री संत तुकाराम महाराजांनी आवड पूर्ण करणाऱ्या गोष्टी ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेल्या आहेत. तर कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते. कामधेनु नावाची गाय आहे, याचे वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे. तर समुद्र मंथनात 14 रत्न सापडली, त्यातील एक रत्न म्हणजे कामधेनु होय. हे कामधेनु मनाची इच्छा असेल
मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करत असते. तर ही कामधेनू गाय वरिष्ठ ऋषींकडे होती असा उल्लेख रामायणामध्ये आढळतो. तर यानंतर चिंतामणी हे एक झाड आहे. तर या झाडाच्या खाली बसून आपण जे फळ मागू ते फळ या झाडाच्या प्रभावाने प्राप्त होते. तर तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविती. तर अशी श्री संत महात्म्याची श्रद्धा चिंतामणीविषयी महात्म्य सांगतात. तर यानंतर चिंतामणी एक अद्भुत रत्न आहे व या रत्नाच्या प्रभावाने मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होते व विजय प्राप्त होतो. म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का चिंतामणी आली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी काम पूर्ण निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तर या दोन अभंगामध्ये या दोन चरणामध्ये श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या गोष्टी या आवड पूर्ण करणाऱ्या आहेत. आवडीचे धनी पुरविती म्हणजे त्याचा अर्थ काय, तर मनात जी आवड असेल ती न सांगता पूर्ण होते. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी या तीन वस्तू मनातील सर्व संकल्प पूर्ण करतात व त्यानंतर जीवनावर काय परिणाम झाला याचे वर्णन शेवटच्या चरणामध्ये केलेले आहे. तुका म्हणे जीवा सुख झाले तुका म्हणे जीवा सुख झाले तुका म्हणे जीवा
तुकाराम महाराज काय म्हणतात तर जीवाला आता थोर सुख झाले, अर्थात सर्व दुःखांचा नाश झाला. परंतु जीवनामध्ये सर्वात मोठे दुःख हे भुकेचे आहे, कारण ते वारंवार निर्माण होत असते. आपण सकाळी पोट भरून जेवण केलं तर संध्याकाळी भूक लागतेच, व रात्री पोट भरून जेवण केलं तर सकाळी भूक लागते. म्हणून श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर नित्य उठून या खावयाची चिंता आपुल्या स्वहिता ना आठवी. तर आपल्या अंतःकरणामध्ये आनंदाचे डोह निर्माण झाले की तरंगही आनंदाचेच उठतात. आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग. तर या आपण अभंगाचा भावार्थ पाहिला, पण एक महत्वपूर्ण शंका आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपली आवड सांगितलेली आहे, परंतु या अभंगामध्ये 4 गोष्टी आवडीच्या सांगितलेल्या आहेत. तर त्या कोणत्या तर पंढरी, चंद्रभागा, पांडुरंग आणि पुंडलिक अशा 4 गोष्टी आवडीच्या सांगितलेल्या आहेत. परंतु आवड ही एकच असते, कधी 4 आवडी नसतात. मग या अभंगामध्ये असे वर्णन का आलेलं आहे याचे समाधान असे आहे की श्री संत तुकाराम महाराजांची आवड केवळ ही एकच आहे, परंतु बाकीच्या आवडी या अनुषंगिक आहेत व श्री संत तुकाराम महाराजांची आवड श्री पांडुरंग हीच आहे. तर पांडुरंगाशा निगडीत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे त्या आवडतात. तर पंढरी का आवडते हो तर या पंढरी नगरीमध्ये श्री पांडुरंग उभा आहे म्हणून ही पंढरी आवडते. तोच जर पांडुरंग आपल्या साताऱ्यामध्ये उभा असता तर सातारा देखील आवडला असता. तर चंद्रभागा का आवडते तर या चंद्रभागेच्या तीरावर श्री पांडुरंग उभा आहे म्हणून चंद्रभागा आवडते. तोच जर पांडुरंग आपल्या कृष्णामाईच्या काठी उभा असता तर कृष्णामाई देखील आवडली असता. त्यानंतर पुंडलिक का आवडतो तर भक्त पुंडलिकाने परमात्मा भूतलावर आणला म्हणून भक्त पुंडलिक आवडतात असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. असो आवडीचा विषय केवळ हा श्री पांडुरंगच आहे. तर आवड हे रूप गोजिर सगुण पाहता लोचन सुखावले. तर सर्व संतांची आवड केवळ हे श्री पांडुरंगच आहे. असो पंढरी आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे, तर लाखो वारकरी संतांच्या पालखीसोबत पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहात. तरी एक उपासना करीत आहोत. तरी कशासाठी करीत आहोत तर याचं उत्तर आहे फक्त ते आनंदाकरिता. कारण पंढरीची वारी एक आनंद वारी आहे. तर या आनंद वारीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे व सर्व संत याच मार्गाने गेलेले आहेत. तर या संतांच्या मार्गाने जाण्यातच आपले हित आहे. तर आता आपण सुंदर असं भजन करूयात. सगळ्यांनी हात वरती करा, माझ्या पाठीमागं बोलायचं. ज्ञानेश्वर माझ्या अल्पमतीने अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काय अपशब्द व चुकीचं बोलण्यात आले असेल तर तुमचं लेखन मला क्षमा करा व जे बरोबर असेल ते तुम्ही घ्या व चुकीचं असेल ते माझं मला वापस द्या. मी त्याच्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन व झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणी व माऊलींच्या चरणी समर्पित करते. तसेच ज्यांची मृदुंगाची अशी गोड अशी साथ लाभली ते बाबा विक्रम महाराज कनसे यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसेच साताराचा बुलंद आवाज असणारे विजय महाराज यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसेच सर्व गायन मंडळी त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त. तसेच विनेकरी महाराज त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्ही सर्व वारकरी मंडळी तुमचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम लावली ते त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसे आमचे आंबोडचे बापू व त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तसेच हा सद्गुरू शंकर महाराज दगडे यांचा दिंडी सोहळा सुरू आहे.
तर महाराजांनी तत्वज्ञान सांगितले व अध्यात्मही सांगितले. तर यांच्या माध्यमातून जी दिंडी सुरू आहे तर त्यात सर्व दिंडी वारकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझे गुरुवर्य ज्यांच्यामुळे आज इथे कीर्तन करण्याची संधी मिळाली. इथं आज माझं पहिलंच कीर्तन झालेलं आहे. तर तसे ज्यांच्यामुळे इथे कीर्तन करण्याची संधी मिळाली ते माझे गुरुवर्य मदनरावजी कदम सर यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच आमचे बाल कलाकार समर्थ महाराज कनसे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांचेच खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. तसेच झालेली सेवा माऊलींच्या चरणी व गुरूंच्या चरणी समर्पित करते. माझ्या सेवेला पूर्णविराम देते. तुका म्हणे जीवा आवडीची धनी पुरविती
वर